सयाजी शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना, जे रक्त जे वाहतंय त्यांना सांग ना, एवढे मोठे कलाकार आहेत, मोठे मोठे पिक्चर ते देतात, मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन दाखवा, त्याचा एक फोटो असे देतील, मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा. उगाच सगळं प्रेम, सगळं पर्यावरण, सगळं हे माझ्या एवढं पर्यावरणवर प्रेम करायचं का, नक्की करायचं. आपल्याला झाडं पाहिजे तर फुल स्टॉप, पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा, बकरीच्या टायमाला दाखवा, मला काय प्रॉब्लेम नाही. ईदच्या टायमाला दाखवा, दुसऱ्या टायमाला काय प्रॉब्लेम नाही. ती ज्या कारणासाठी होते ते कुंभमेळाचं त्याच्यात कारण आहे. त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक जी कुंभमेळाची कमिटी आहे, जे काही लोक निर्णय घेत, त्या लोकांनी फार विचारपूर्वक त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभमेळाला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम. कधी कोण आता जेव्हा उत्तर प्रदेशला होत होतं तेव्हा पाण्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलायचं, पाण्याला खास येते, या येते त्या. आता इथे कुंभमेळ्याला येते, इथे झाडाबद्दल. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कधी हजवर बोलताना दिसतात. हिंमत आहे तुमची, परत घरी जाणार नाही. जसं मराठीचा भाषेचा मुद्दा फक्त हिंदू साध्या गरिबांनाच मारायचं, कधी दल बाजार आणि भेंडी बाजारला जायचं नाही ना, हा तसाच विषय आहे. हा मुद्दा तोच आहे. सांगा जरा आहे ना, बकरीच्या टायमाला बकरे वाचवा आणि मग दाखवा छाती ताण करून थोडी. मग हो, तुम्ही आता पुढच्या वेळी बकरेही देतात ना, आपण जरा सांगू, इथे इधर बकरा कट रहा है, जा उधर, कसे गायब होतील बघा, झाडाच्या मागे कसे लपतील बघा. त्यासाठी त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी. कधी दल बाजार, भेंडी बाजार या सगळ्या याच्यात जायचं नाही. गरिबांना मारायचं आणि स्वतः दाखवायचं आम्ही एवढं कोण मोठं आहे. अरे जाकण जुल्या, माकड तोंड्या, नेपाळ्या, तपोवन म्हणजे श्रीरामांनी वास केलेलं वन. तपोवन म्हणजे साधू संतांनी तपश्चर्या केलेलं वन. तपोवन म्हणजे जिथं साधू संतांचं डायरेक्ट देवाशी संपर्क होतो असं वन. ते तोडू नये म्हणून पर्यावरणवादी पुढे आलेले आहेत व विरोध करत आहेत झाडं तोडण्याचा. हिंदे जे पर्यावरणवादी त्यांना हा काय म्हणतो की बकरीला जाऊन मिठी मार, झाडांना कशाला मारतो. अरे नेपाळ्या, मला एक सांग, बकरी काय ऑक्सिजन देते का? झाडं हे ऑक्सिजन देतात. कशाला उगाच काहीतरी सेन्सलेस बोलतो. होपलेस तर तू ह्या आधीच आहे, त्यामुळे तुझ्याकडून काय अपेक्षा नाही आहे. किती मंदबुद्धीचा आहे तू, हे वारंवार का दाखवतोस? काँग्रेसमध्ये होता त्यावेळेस तू बकऱ्या खायला, बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या घरी जायचा. त्यामुळे असले उद्योगधंदे आता बंद कर आणि काही बेजबाबदार सारखं बोलू नको.